हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बालाजी आणि इट्स मी अविनाश इंगळे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. ठीक आहे, पार्ट 1 आपण कंप्लीट केलेला आहे आणि आपण स्टार्ट करणार आहे. आज इंट्रोडक्शन लेक्चर आहे, जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असेल. आज इंट्रोडक्शन लेक्चर आहे की लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. व्हेरियस लाईफ प्रोसेस आतापर्यंत आपण डिस्कशन केलेलं आहे. तर आजचं जे लेक्चर आहे हे लेक्चर या चॅप्टरमध्ये लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मध्ये एक रोडमॅप शो करेल. एक रोडमॅप म्हणजे बेसिकली काय की कोणकोणते मुद्दे तुम्हाला याच्यामध्ये शिकणे आहे, कोणकोणते पॉईंट्स तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकणे आहे. तर याचं थोडंसं एक रोडमॅप किंवा इंट्रोडक्शन आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. ठीक आहे, तर हे जे लेक्चर आहे इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण की ज्या बेसिक गोष्टी मी सांगणार आहे त्या बाकीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे, ते इंट्रोडक्शन लेक्चर हेच इम्पॉर्टंट आहे त्याचं. ठीक आहे, आता बघा की लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशाला म्हणतात. पहिले आपण चॅप्टरचं हेडिंग पाहून घेऊ. लाईफ प्रोसेसेस आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या पाहिलेल्या आहे बघा. तर तुम्ही एक्सक्रिशन पाहिलेलं आहे, एक्सक्रिशन नंतर तुम्ही कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन पाहिलेलं आहे. याच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपण काय काय गोष्टी पाहिलेल्या पाहून घेऊ आपण कोणकोणते लाईफ प्रोसेस. दुसरा चॅप्टर आहे, पहिला तर काय लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, त्यानंतर लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. तर म्हणजे पहिले पण आपण लाईफ प्रोसेसेस पाहिलेले आहे. तर बघा इथं आपण लिहून टाकू काय आहे तुमच्या लाईफ प्रोसेसेस, जे की लाईफ प्रोसेसेस आहे. कोणकोणत्या लाईफ प्रोसेसेस झालेले आहे. सगळ्यात पहिले आपण संपवलेलं आहे तुमचं रिस्पिरेशन. काय घेतलेलं आहे आपण, रिस्पिरेशन. ठीक आहे, रिस्पिरेशन कंप्लीट केलेलं आहे. रिस्पिरेशन एक लाईफ प्रोसेसेस आहे. त्यानंतर काय झालेलं आहे तुमचं सेल डिव्हिजन. हे पण आपण कंप्लीट अँड डिटेलमध्ये घेतलेलं आहे की सेल डिव्हिजन कशाला म्हणतात. हे व्हिडिओ जर नसन बघितले तुम्ही याच्या पहिलचं जेवढं बी चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. प्लेलिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट केलेल्या आहे, तर तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे, रिस्पिरेशन आहे, सेल डिव्हिजन आहे. याच्या अगोदर तुम्ही कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन पाहिलेलं आहे. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ठीक आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे पण पाहिलं तुम्ही. या गोष्टी 9th क्लासमध्ये झालेल्या तुम्हाला. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन असो, एक्सक्रिशन्स असो, हे जे लाईफ प्रोसेसेस आहे हे लाईफ प्रोसेसेस तुम्ही 9th क्लासमध्ये पाहिलेलं आहे. यावर्षी आपण जे पाहिलेलं आहे ते आहे तुमचं रिस्पिरेशन अँड सेल डिव्हिजन याच्या पहिल्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, आता बघा की हे लाईफ प्रोसेसेस काय असतात. बघा, कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला इसेन्शियल पद्धतीनं जर तुम्हाला जगणं आहे, तुम्हाला जर जगायचं असेल तर ह्या लाईफ प्रोसेसेस करणं लई महत्त्वाचे आहे. तुम्हाला माहिती आहे रिस्पिरेशन एनर्जी प्रोडक्शन करते, सेल डिव्हिजन ग्रोथ करते, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन बेसिकली आपल्या बॉडीच्या व्हेरियस ऑर्गनले कंट्रोल करण्याचं काम. कंट्रोल म्हणतात, कोऑर्डिनेशन करणे म्हणजे बेसिकली ब्रेन आहे. तर ब्रेन आपल्या बॉडीमध्ये काय करते, कोऑर्डिनेशन करण्याचं काम करते. आणि अनदर आहे तुमचं एक्सक्रिशन. व्हेरियस लाईफ प्रोसेसेस आहे जे की एक लाईफ काय करतात कंटिन्युएशनमध्ये फ्लो करतात किंवा लाईफला चालवण्यासाठी या लाईफ प्रोसेसेस आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय येतं की या गोष्टी आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जे पाहायचं आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मध्ये, तर ते पाहायचं आहे आपल्याला रिप्रोडक्शन. तर 1 बाय 1 आपण पहिले मुद्दे लिस्ट करू की या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणकोणते मुद्दे पाहायचे आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे तुमचा रिप्रोडक्शन. काय तुमचा रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनच्या दोन्ही पण मेथड पाहायचे आपल्याला. दोन मेथड कोणकोणत्या आहे. सगळ्यात पहिले तुमची सेक्स्युअल मेथड. कोणती मेथड आहे तुमची, सेक्स्युअल मेथड किंवा सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणू. त्यानंतर काय तुमचं एसेक्स्युअल रिप्रोडक्शन. काय तुमचं एसेक्स्युअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, अशा दोन्ही गोष्टी पाहण्या आपल्याला. तर लाईफ प्रोसेसेसमध्ये अगेन लक्षात ठेवा की रिप्रोडक्शन इट इज ऑल्सो कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा कॅरेक्टरिस्टिक आहे. कोणतंही लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोणताही असो आपल्या अर्थ ते काय करणार आहे, रिप्रोडक्शनले फॉलो करणार आहे. म्हणून मी काय म्हटलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ज्याला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन म्हणतो. आणि अगेन्स्ट थोडं व्यतिरिक्त जर म्हटलं, जर आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जर डिफायनिंग फीचर सांगायचं म्हटलं तर ते काय तुमचं मेटाबॉलिझम आहे. त्याचे कारण मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे, नाही तर समोर पण तुम्हाला येईल. ठीक आहे, तर मी काय म्हटलं की ऑल्सो कॅरेक्टरिस्टिक काय तुमचं रिप्रोडक्शन. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करत असते, जे की सेक्स्युअल असो या एसेक्स्युअल असो. रिप्रोडक्शनचे 2 टाइप्स पडतात, एक तर सेक्स्युअल आणि एक एसेक्स्युअल. आता सेक्स्युअल काय असते आणि एसेक्स्युअल काय असते हे पण आपण थोडंफार या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे, समोर लक्षात येईल. आणि त्यानंतर काय की ज्यावेळेस आपण सेक्स्युअल आणि एसेक्स्युअल स्टार्ट करू त्यावेळेस तर मी कम्प्लिटली डिफरन्स पण आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार. ठीक आहे, तर आपल्याला रिप्रोडक्शन पाहायचे आहे आणि त्याच्या 2 मेथड, सेक्स्युअल आणि एसेक्स्युअल मेथड. ठीक आहे, सेकंड नंबर जे आहे ते पाहिजे आपल्याला रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. काय राहील तुमचं रिप्रोडक्शन या चॅप्टरमध्ये सेकंडचा पॉईंट आहे आपला, रिप्रोडक्शन अँड मॉडर्न. ठीक आहे, काय तुमचं MORDE. ठीक आहे, मॉडर्न DEN. ठीक आहे, मॉडर्न रिप्रोडक्शन अँड मॉडर्न
टेक्नॉलॉजी. लक्ष येतपर्यंत मॉडर्न टेक्नॉलॉजी. रिप्रोडक्शनच्या मॉडर्न टेक्नॉलॉजी पाहणं आपल्याला की मॉडर्न टेक्नॉलॉजी काय काय असतात. जसं की मॉडर्न टेक्नॉलॉजी तुम्हाला माहिती आहे की IVF आहे, इन विट्रो फर्टिलायझेशन आहे. अगेन्स्ट तुम्हाला मॉडर्न टेक्नॉलॉजी जसं की सुरोगेसी आहे, सुरोगेसिस वगैरे जे की एक्सेट्रा, म्हणजे बेसिकली काय मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. नॅचरल मेथडनं जर येणाऱ्या जनरेशनचा जन्म होत नसेल तर त्याच्यामध्ये काहीतरी टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट केलेलं आहे, त्याला आपण मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणणार आहे, जे की या पॉईंटमध्ये आपण ते पाहणार आहे. लक्षात येतपर्यंत. अगेन्स्ट थर्ड नंबरचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये तो राहील तुमचा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. काय राहील तुमचा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. काय राहील तुमचा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ राहील. लक्षात येतपर्यंत. आणि फोर्थ नंबरचा जो पॉईंट आहे तो राहील तुमचा पॉप्युलेशन एक्सप्लोजन. काय राहील तुमचं पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ठीक आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन हा पॉईंट राहील. आता पॉप्युलेशन एक्सप्लोजन काय आहे म्हणजे बेसिकली काय आहे की जे पॉप्युलेशन्स आहे, आपली ह्युमन पॉप्युलेशन आहे. लक्षात ठेवा, पॉप्युलेशन म्हणजे सेम स्पेसिसचे सगळे जे इंडिव्हिज्युअल राहतात त्याला पॉप्युलेशन म्हणतात. तर पॉप्युलेशन कशा पद्धतीने वाढत आहे, किती रेट वाढत आहे हे पण तुम्हाला डाटा दिलेला आहे. एक डाटा आहे फक्त, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. मग देण्याचा काय उद्देश आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ठीक आहे, वा रिप्रोडक्शनच्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सेक्सुअल आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन तर हे या चॅप्टरचा मूळ उद्देश आहे. तर पॉप्युलेशन एक्सप्लोजनचं काय कारण असू शकतात. तर पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे नेमकं काय की वाढती जी लोकसंख्याचा जो विस्फोट होत आहे. आज तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारताची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 125 करोड लोकसंख्या आपल्या इंडियाची होती. आता तर भरपूर जास्त झालेली आहे. आता जो क्लिअर डाटा ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये ऍड केला जाईल. ठीक आहे. बट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण रिप्रोडक्शन पाहताय तर लक्षात ठेवा की पॉप्युलेशन म्हणजे स्पेसिस कंटिन्युअस ठेवण्याचीच जे प्रोसेस आहे ते आहे तुमची रिप्रोडक्शन. आणि रिप्रोडक्शनच्याच कारणानं पॉप्युलेशनचं काय होत आहे, इन्क्रीमेंट होत आहे. आणि लक्षात ठेवा की पॉप्युलेशन ही समस्याची जननी राहते. समस्याची जननी म्हणजे काय, राहण्याची समस्या कुठून तयार होते, पॉप्युलेशन पासून तयार होते. हाच मुळात उद्देश आहे की तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजेत की पॉप्युलेशन बघा, घरामध्ये जर एक रूम असेल त्याच्यामध्ये 4-5 जण राहत असेल तर राहण्याची समस्या पॉप्युलेशन पासून आहे. ट्रान्सपोर्टेशनची जी समस्या आहे पॉप्युलेशन पासून आहे. वाढती लोकसंख्या आहे ज्याच्यामध्ये लोकही मावून नाही राहिले फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगसाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी लिव्हिंग म्हणजे पॉप्युलेशन आहे. राहण्याची, खाण्याची, जाण्याची, येण्याची कोणतीही समस्या असो त्याची जी जननी राहते ती राहते पॉप्युलेशन. आणि ते आकडे तुम्हाला दिलेले आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजनमध्ये. लक्षात येतपर्यंत. तर एवढे पॉईंट आहे, एवढ्या पॉईंटवर तुमचं काय दिलेलं आहे हे चॅप्टर कम्प्लिटली दिलेलं आहे. नंबर 1 काय तुम्हाला रिप्रोडक्शन शिकणं आहे. आणि रिप्रोडक्शनमध्ये एसेक्सुअल आणि सेक्सुअल मेथड शिकणं आहे की कोणते असतात आणि काय आहे, सेक्सुअल रिप्रोडक्शन कशाला म्हणतात. त्यानंतर काय की रिप्रोडक्शन इज द मॉडर्न टेक्नॉलॉजी. मॉडर्न टेक्नॉलॉजी पण पाहिजे आपल्याला. अगेन्स्ट काय तुमचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ पण पाहिजे आहे. आणि त्यानंतर काय तुमचं पॉप्युलेशन एक्सप्लोजनचे पण तुम्हाला आकडे पाहिजे आहे. लक्षात येतपर्यंत. ठीक आहे. तर आपण डेफिनेशन पाहू आता. रिप्रोडक्शन कशाले म्हणतात आणि त्याचे टाइप्स पाहून घेऊ आपण की कशा पद्धतीचे त्याचे काय राहतात, तुमचे टाइप्स राहतात की रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय. लक्षात येतपर्यंत बघा की रिप्रोडक्शन म्हणजे बेसिकली काय, एकदम सिंपल डेफिनेशन दिलेली की फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ. रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय, फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ. काय दिलेलं आहे तुमचं, फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ किंवा न्यू ऑर्गॅनिझम पण म्हणू शकतो आपण. न्यू लाईफ ऑर किंवा म्हणू शकतो न्यू ऑर्गॅनिझम करून टाकू. न्यू ऑर्गॅनिझम, लाईफ म्हटल्यापेक्षा म्हणू शकतो की ऑर्गॅनिझम हा बेटर राहील. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस. कशापासून निर्माण होणार आहे, ऑफ सेम स्पेसिस. ठीक आहे. कशापासून निर्माण होणार आहे, ऑफ सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. बाय अर्लियर existing organism. यालाच आपण काय म्हणतो, इज कॉल्ड ॲज, याला म्हणून टाकू आपण इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. यालाच काय म्हणतो आपण, रिप्रोडक्शन असे म्हणतात. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं काय आता. बघा रिप्रोडक्शन म्हणजे नेमकं काय की पहिली गोष्ट काय, रिप्रोडक्शनचा मेन मोटो काय, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. नवीन ऑर्गॅनिझमचा जन्म करणे हा उद्देश राहते तुमचा रिप्रोडक्शनचा. फ्रॉम म्हणजे बेसिकली काय की कशापासून, सेम स्पेसिस पासून. लक्षात ठेवा ह्युमनचा जन्म ह्युमन पासूनच होणार आहे म्हणून काय म्हटलं आहे, सेम स्पेसिस. एखादा प्लांट आहे, प्लांटचं येणारी जनरेशन, प्लांटची ऑफस्प्रिंग कम्प्लिटली प्लांट सारखी दिसते.
त्यानंतर अनदर कोणत्याही ॲनिमल जसं की डॉग ॲनिमल असो, पेड ॲनिमल, आपल्या आजूबाजूचे जेवढे बी ॲनिमल्स आहे ते ॲनिमल जसे दिसतात त्याची येणारी जनरेशन पण तशीच दिसते. ठीक आहे. तर बघा डेफिनेशन काय, रिप्रोडक्शन म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. न्यू ऑर्गॅनिझमचा त्याच्यामध्ये जन्म होणार आहे, पण कुठून, सेम स्पेसिस पासून होणार आहे, बाय काय म्हटलेलं आहे, बाय द अर्लियर एक्झिस्टिंग ऑफ ऑर्गॅनिझम, जो की ऑलरेडी प्रेझेंट एक्झिस्टंट म्हणजे ऑलरेडी प्रेझेंट ऑर्गॅनिझम आहे त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझमचा जन्म होणे, यालाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन असे म्हणतात. क्लिअर झालं, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सांगून दिलं मी. ठीक आहे. आता बघा की रिप्रोडक्शनचे 2 टाईप्स आहेत. इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला पाहिजे आहे रिप्रोडक्शनचे किती टाईप्स आहेत, 2 टाईप्स आहेत. सगळ्यात पहिलं तुमचं एसेक्सुअल रिप्रोडक्शन, साईडला लिहून टाकतो मी, एसेक्सुअल रिप्रोडक्शन, एसेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. आणि सेकंड काय तुमचं सेक्सुअल रिप्रोडक्शन, एवढं तर माहिती आहे तुम्हाला, सेक्सुअल रिप्रोडक्शन, एसेक्सुअल रिप्रोडक्शन आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं काय आहे. आता बघा एसेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, त्यानंतर काय तुमचं सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. एसेक्सुअल म्हणजे नेमकं काय आणि सेक्सुअल म्हणजे नेमकं काय, या गोष्टी आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे. आता बघा एसेक्सुअल म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये एक डिफायनिंग फीचर सांगणार आहे मी, जास्त काही एकदम डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण की ज्यावेळेस आपण टॉपिक स्टार्ट करू त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल सांगेन. एसेक्सुअल रिप्रोडक्शन नेहमी लक्षात ठेवायचं की युनिपॅरेंटल राहते. का राहते, युनिपॅरेंटल, का राहते, युनिपॅरेंटल. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन का राहते तुमचं बाय पॅरेंटल, का राहते तुमचं बाय पॅरेंटल. ठीक आहे, हे राहत तुमची युनिपॅरेंटल आणि हे राहत तुमचं बाय पॅरेंटल. युनि म्हणजे एक होते, पॅरेंट म्हणजे आपली जसं की आपण पॅरेंट्स म्हणतो, आपल्या जे पॅरेंटल जनरेशन राहत त्याला पॅरेंट म्हणतात. याच्यामध्ये किती पॅरेंट राहील, एकच पॅरेंट राहील. आणि याच्यामध्ये किती राहील तुम्हाला, 2 पॅरेंट राहील. बाय म्हणजे 2 होते, बाय पॅरेंटल. याच्यामध्ये कोणकोणते पॅरेंट राहतील, एक राहील तुमचा मेल आणि एक राहील तुमचा फिमेल्स. मेल अँड फिमेल्स इथं काय राहतील, प्रेझेंट राहतील. मेल आणि फिमेल, बाय पॅरेंटल म्हणजे मेल, लक्षात पर्यंत मेल अँड फिमेल म्हणजे बाय पॅरेंटल राहते, हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये एकच राहील, ज्याला आपण काय म्हणतो युनि पॅरेंटल. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घ्यायचं का, जसं की एक गुलाबाचं झाड लावतो ना आपल्या घरी, रोज प्लांटमधलं एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. रोज असं रोजचं प्लांट दिसत नाही, पण लक्षात ठेवा की हे रोज आहे म्हणजे गुलाबाच्या झाडाचं आहे. गुलाबाच्या झाडाची फांदी आपण लावली, तर फांदी लावल्यानंतर एका नवीन ऑर्गॅनिझमचा जन्म होते. आणि मी तुम्हाला हेच सांगितलं की फॉर्मेशन ऑफ काय म्हटलं तुम्हाला, हेच म्हटलं मी, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. आणि यालाच आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन असे म्हणतात. तर नवीन ऑर्गॅनिझमचा जन्म झाला, पण याच्यामध्ये पॅरेंट किती होते, एकच पॅरेंट होते. याच्यामध्ये मेल अँड फिमेल 2 प्रेझेंट आहेत का, नाही. म्हणजे एका प्लांटपासूनच नवीन ऑर्गॅनिझमचा जन्म झाला आणि हे जे एका पॅरेंटपासून राहते, या मेथडला आपण एसेक्सुअल रिप्रोडक्शन असे म्हणतात. आता अनदर एक सेक्सुअलचं पण घेऊन घेऊ. सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे, त्याच्यामध्ये एक मेल राहील आणि त्याच्यामध्ये एक काय राहील, फिमेल राहील. हे काय राहील, फॉर एक्झाम्पल मेल आणि एक राहील फिमेल. आणि मेल्स अँड फिमेलचे गॅमेट्स ज्यावेळेस फ्यूज होतील, तर येणारी जनरेशन ज्यावेळेस बनत, तर या रिप्रोडक्शनला आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन असे म्हणतात. म्हणूनच मी काय म्हटलेलं आहे की सेक्सुअल रिप्रोडक्शन काय राहते, युनिपॅरेंटल राहते, सॉरी हे सेक्सुअल रिप्रोडक्शन काय राहते, युनिपॅरेंटल. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन काय राहते, बाय पॅरेंटल. क्लिअर झालं एवढं. ठीक आहे. सेकंड काय तुमचं, याच्यामध्ये डू नॉट इन्व्हॉल्व किंवा म्हणू शकतो की गॅमेट्स, हा पण एक सगळ्यात महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, गॅमेट्स, याच्यामध्ये इन्व्हॉल्व ऑफ गॅमेट्स राहील आणि याच्यामध्ये नॉट इन्व्हॉल्व ऑफ गॅमेट्स राहतील. ठीक आहे, लक्षात ठेवा, याच्यामध्ये पॅरेंटच नाही तर गॅमेट्स इथं बनतील का, नाही. याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचे गॅमेट्स राहणार नाही. ठीक आहे, सरळ काय होईल, एखादी स्टीम कट करा आणि कट केल्यानंतर त्याला सॉईलमध्ये लावून द्या आणि लावल्यानंतर काय होईल, तुमचं एक प्लांट ग्रो होईल. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये गॅमेट्स आले का, मेल अँड फिमेल काही गॅमेट्स आले का, नाही. मग ज्याच्यामध्ये गॅमेट्स येत नाही अशा टाईपच्या रिप्रोडक्शनला आपण एसेक्सुअल रिप्रोडक्शन असे म्हणतात. बट इन्व्हॉल्व ऑफ गॅमेट्स, सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व ऑफ गॅमेट्स राहतात. गॅमेट्स म्हणजे बेसिकली काय झाले, तुमचे स्पर्म्स अँड एग्स झाले. काय झाले तुमचे, स्पर्म्स अँड एग्स. एग्स बेसिकली कोणाकडे राहते, फिमेलकडे राहते. आणि स्पर्म कोणाकडे राहते, मेलकडे राहते. हे गॅमेट्स आहे, ज्यावेळेस हे गॅमेट फ्यूज होतील त्याच वेळेस येणारी जनरेशनचा जन्म होणार आहे. ठीक आहे. आणि थर्ड नंबरचा जो IMP पॉईंट आहे तो पण तुम्हाला लक्षात ठेवला पाहिजे की नो व्हेरिएशनचा विषय आहे त्याच्यामध्ये. नो काय तुमचा, व्हेरिएशन, नो व्हेरिएशन. आणि याच्यामध्ये तुमचं व्हेरिएशन, नो व्हेरिएशन आणि व्हेरिएशन. आता एक्झॅक्टली जर म्हटलं तर नो व्हेरिएशन असा प्रश्नच नसतो कुठं. बट तुम्हाला इन्स्टंटली जर सांगायचं म्हटलं तर एसेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला व्हेरिएशन दिसून येत नाही. गुलाबाचं झाड तुम्ही रेड कलरचं जरी, रेड कलरचं जे गुलाबाचं झाड आहे तेच जर गुलाबाच्या झाडाची फांदी लावली तर ते कम्प्लिटली रेड कलरचं दिसन, रेड कलरचेच त्याच्यावर फ्लॉवर येतील. जसं पॅरेंटल टाईप्स आहे तसेच त्याचे लिव्स राहतील, स्टीम राहील,
त्याच्यामध्ये स्पाईन्स राहतील, सगळ्या गोष्टी एक्झॅक्टली सिमिलर दिसन तुम्हाला. ज्या दिवशी जर सेम हाईटचे जर झाले ते, तर तुम्ही त्याला विचार म्हणजे त्याला तुम्ही आयडेंटिफाय बी नाही करू शकता की पॅरेंटल हे आहे की पॅरेंटल हे आहे, काय प्रोजनी कोणती आहे आणि हे प्रोजनी आहे का. ठीक आहे. तर म्हणून काय म्हटलं, बेसिकली मॉर्फॉलॉजिकली ॲज वेल ॲज जेनेटिकली काय राहते ते सिमिलर राहते, आयडेंटिकल टू द पॅरेंट सारखं. बट सेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये तसं होत नाही. ते कसं ते व्हेरिएशन घेऊन जन्माला येतात. एक्झाम्पल जास्त दूर जायची जरूरत नाही. तुम्ही आहे आणि तुमचे आई बाबा आहे, तुम्ही ना कम्प्लिटली आईसारखे दिसत ना कम्प्लिटली बाबासारखे दिसत. म्हणजे बेसिकली काय तुमच्यामध्ये काय आलेलं आहे, व्हेरिएशन आलेलं आहे. म्हणून मी काय म्हटलं की सेक्स्युअल रिप्रोडक्शन काय करून येते, व्हेरिएशन घेऊन येते, आणि एसेक्स्युअल रिप्रोडक्शन व्हेरिएशन घेऊन येत नाही. लक्षात येतपर्यंत हे झालं मेन महत्त्वपूर्ण मुद्दे आपल्या चॅप्टरमध्ये. या गोष्टी आपल्याला शिकणे आहे. ठीक आहे. तर कोणत्या आहे तुमचा रिप्रोडक्शन पाहणं आहे, ज्याचे सेक्स्युअल आणि एसेक्स्युअल दोन्ही मेथड पाहू आपण. रिप्रोडक्शन इन मॉडर्न टेक्नॉलॉजी पण पाहणं आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ पाहणं आहे, पॉप्युलेशन एक्सप्लोजन आणि रिप्रोडक्शनची डेफिनेशन पण झालेली आहे. कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम फ्रॉम सेम स्पेसिस, काय म्हटलं सॉरी, ऑफ सेम स्पेसिस बाय द अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन. आणि अगेन्स्ट त्याचे किती मेथड आहे, एसेक्स्युअल आणि सेक्स्युअल. एसेक्स्युअल म्हणजे युनिपॅरेंट, गॅमेट नसतात, गॅमेट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही, नो व्हेरिएशन. आणि बाय पॅरेंटल याच्यामध्ये गॅमेट्स इन्व्हॉल्व आहे आणि याच्यामध्ये व्हेरिएशन येतात. एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बाकी आपण चॅप्टर काय करू, स्टार्ट करणार आहे नेक्स्टमध्ये. जो तुमचा एसेक्स्युअल मेथड आहे ते डायरेक्टली आपण एसेक्स्युअल मेथड काय करणार आहे, स्टार्ट करणार. ठीक आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, तुम्ही जर हे लेक्चर एन्जॉय केलं असेल, तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. आणि अनदर ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.